तर नमस्कार मित्रांनो, पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंद घेऊन येतो, कोरड्या जमिनीला जीव देतो, नद्या भरतो, विहिरीत जिवंत करतो. पण हाच पाऊस जेव्हा रौद्र रूप धारण करतो, तेव्हा तो माणूस आणि मुख्य प्राण्यांचीही कठीण परीक्षा घेतो. आज आपण अशाच एका हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत. मुसळधार पाऊस सुरू होता. आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं. वाऱ्यांचा वेग वाढत होता. ओढे आणि नाले क्षणाक्षणाला भरत होते. अशाच वेळी मेंढ्यांचा एक कळप आपल्या मेंढपाळासोबत पुढे जात होता. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण काही मिनिटातच परिस्थिती पूर्ण बदलली. पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. मेंढ्या घाबरल्या. काही पुढे जाऊ लागल्या, काही मागे वळू लागल्या. क्षणात संपूर्ण कळप पाण्याच्या वेढ्यात अडकल्या. त्या क्षणी मेंढपाळासमोर एकच प्रश्न होता, आता या मुक्या जीवांना वाचवायचं कसं? मित्रांनो, मेंढपाळासाठी मेंढ्या म्हणजे फक्त जनावरे नसतात. ते त्यांचं आयुष्य असतं, त्यांच्या कुटुंबांचा आधार असतो, त्यांच्या अनेक वर्षाच्या कष्टाची कमाई असते. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं सर्वस्व संकटात सापडलं होतं. मित्रांनो, त्या क्षणी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता. पावसाचा जोर अजूनही कमी होत नव्हता. पाण्याचा प्रवाह वाढतच होता. मेंढ्यांचा कळप एकमेकांना बिलगून उभा होता. घाबरलेल्या त्या मुक्या जीवांना काय करावं हेच समजत नव्हतं. मेंढपाळाची धडधड वाढली होती. तो मदतीसाठी मोठ्याने हाका मारू लागला. त्याचा आवाज ऐकून आसपासचे ग्रामस्थ घटनास्थळी धावत आले. कोणी दोरखंड घेऊन आला, कोणी बांबू आणला, तर काही जण सुरक्षित मार्ग शोधू लागले. सर्वच एकच ध्येय होता, या मुक्या जीवांना सुरक्षित बाहेर काढायचं. पाऊस सुरूच होता. चिखल वाढत होता. पाय घसरत होते. तरीही ग्रामस्थांनी हार मानली नाही. एकामागून एक प्रयत्न सुरू होते. कोणी मेंढ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. त्या क्षणी तिथे फक्त एकच गोष्ट दिसत होती, माणुसकी. स्वतःचा जीव धोक्यात घालूनही अनेक जण मदतीसाठी पुढे आले. अशा प्रसंगातच खरं धैर्य दिसून येतं. मित्रांनो, अशा घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतात. संकट कधी येईल हे सांगता येत नाही, पण संकटाच्या वेळी एकत्र उभं राहणं हीच खरी ताकद असते. पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान असला तरी तोच पाऊस कधीकधी मोठं संकटही बनू शकतो. म्हणून हवामानाचा अंदाज पाहणे, नदी नाल्याजवळ जनावरे न नेणे आणि सुरक्षित ठिकाणी त्यांची व्यवस्था करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, बराच वेळ सुरू असलेल्या प्रयत्नानंतर परिस्थितीत हळूहळू बदल होऊ लागला. ग्रामस्थ आणि मदत करणारे लोक एकमेकांच्या सहकार्याने काम करत राहिले. घाबरलेल्या मेंढ्यांना शांतपणे आणि सुरक्षित दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरूच होता. प्रत्येक क्षण आशा आणि चिंतेने भरलेला होता. मेंढपाळाच्या नजरा सतत आपल्या कळपाकडे होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. मित्रांनो, ज्यांचं आयुष्य जनावरांवर अवलंबून असतं, त्यांच्यासाठी प्रत्येक मेंढी म्हणजे केवळ एक प्राणी नसतो. ती त्यांच्या कष्टाची, त्यांच्या भविष्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आशा असते. या प्रसंगाने पुन्हा एकदा दाखवून दिलं, संकटाच्या वेळी माणुसकी सर्वात मोठी ताकद असते. गावातील लोकांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला. अशा वेळी कोण मोठा आणि कोण लहान याला महत्त्व नसतं. महत्त्व असतं ते फक्त एका जीवाला वाचवण्याचं. मित्रांनो, पावसाळ्यात आपण सर्वांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. हवामानाचा अंदाज नेहमी पहा. नदी, नाले किंवा पूरग्रस्त भागाजवळ जनावरे नेणे टाळा. जनावरांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करा. प्रशासनाच्या सूचना आणि इशाऱ्याचे पालन करा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती दिसल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाला माहिती द्या. या घटनेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. निसर्गापुढे आपण सर्व समान आहोत. त्यामुळे सावध राहणं आणि एकमेकांना मदत करणं हीच खरी जबाबदारी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि भावनिक वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि अशाच ताज्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.